नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात उन्हाळा विशेष अतिशय चविष्ट खूप पौष्टिक खुसखुशीत असे कलिंगडाच्या ह्या पांढऱ्या गाभ्याच्या थालीपीठांची रेसिपी। कलिंगडाचा जो लाल गर आहे तो आपण खाऊन घेत असतो आणि हा पांढरा भाग तसेच हा पाठीचा भाग फेकून देत असतो, पण ह्या पांढऱ्या गाभ्यापासून बनणारे थालीपीठ अतिशय खुसखुशीत लागतात, खूप चविष्ट होतात। यामध्ये पाण्याचा अंश खूप जास्त आहे, त्यामुळे टाकून न देता ह्याचे थालीपीठ बनवून बघा। नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही हे बनवू शकता। चला तर मग बघूयात आता याची कृती। थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण ह्या कलिंगडाचा जो गाभा आहे पांढरा तो काढून घेऊया। त्यासाठी ही साल आपल्याला वरचेवर काढून घ्यायची आहे। आतला गर जो आहे तो तर आपण आधीच खाऊन घेतला आहे। या प्रकारे चाकूच्या साहाय्याने ही साल काढून घ्या। आता इथे या जाड किसणीवर आपल्याला हे किसून घ्यायचं आहे। तुम्ही बारीक किसणी देखील वापरू शकतात, पण जाड किसणीवर किसलं तर तो किस छान उमटून दिसतो। कलिंगडाचा गाभा किसून झाला आहे आणि कपानी मोजलं तर दाबून दाबून अगदी 2.5 कप हे आहे। पिठाचा अंदाज येण्यासाठी आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, चवीनुसार लाल तिखट, याला तिखट थोडं जास्त घाला, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद घालणार आहे, 1 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून धणेपूड घालणार आहे, 1 टीस्पून ठेचलेला लसूण आणि 3 टेबलस्पून दही घालायचं आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ, सर्व मसाले आणि दही हे यामध्ये व्यवस्थित मुरायला हवं। कलिंगडाला मुळ्याप्रमाणेच पाणी सुटत असतं आणि आपण जेव्हा त्याला हे मीठ वगैरे लावून ठेवतो तेव्हा त्याला अजून पाणी सुटतं। हे व्यवस्थित मिक्स झालं, तुम्ही बघू शकता। आता हे सर्व मसाले या कलिंगडाच्या सालीसोबत मुरण्यासाठी आपण जरा 10 मिनिट हे बाजूला ठेवून देऊ। हे बघा, साधारण 10 ते 15 मिनिटांनंतर हे व्यवस्थित मुरलं आहे। याला असं पाणी सुटलं आहे, ओलसर हे झालं आहे। आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा घालणार आहे। तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल। कोथिंबीर, 1 टेबलस्पून पांढरे तीळ घालणार आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घालणार आहे। या पिठांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण शक्यतो ज्वारीचं पीठ जास्त घेतलं तर थालीपीठ छान खुसखुशीत होतात। आता आपल्याला हे पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करायचं आहे। शक्यतो हे कलिंगडाला जे पाणी सुटलं असते त्यामध्ये हे मिक्स करण्याचा प्रयत्न करा, नंतर आवश्यकता असेल तसं पाणी आपण यामध्ये घालूया। हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं आहे, पण अगदी सहज थापता येण्यासारखं नाही, थोडंसं कोरडं आहे, त्यामुळे पाण्याचा हात लावून हे थोडं आपण मऊ करून घेऊ। एकदम घट्ट पिठाचे जर थालीपीठ थापले तर ते खूप कोरडे कोरडे होतात, त्यामुळे असं किंचित हे सैलसर ठेवा। सैलसर पिठाचे थालीपीठ खूप छान होतात। हे व्यवस्थित मऊ झालं आहे, हे बघा छान मळून घेतलं। आता आपण थालीपीठ थापून घेऊ। त्यासाठी हा एक सुती रुमाल मी ओला करून घेतला आहे। याला थोडंसं अजून पाणी लावून घेऊया आणि ह्या थालीपीठाचा आपल्याला थोडा गोळा घ्यायचा आहे। छोट्या छोट्या आकाराचे थालीपीठ जर घातले तर मुलांना देखील खूप आवडतात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या आकाराचे थालीपीठ ह्याचे थापून घ्या। पाण्याने हात ओला करून या प्रकारे हे व्यवस्थित पसरवून घ्या।
लहान लहान पातळ पातळ हे थालीपीठ खूप छान वाटतात। मुलांना डब्यामध्ये देखील तुम्ही असे एकसारखे हे थालीपीठ देऊ शकता। मधोमध छिद्र करून घेऊ। आता याला वरच्या बाजूने मी थोडे तीळ चिटकवून घेणार आहे। या तिळामुळे हे खूप छान, याचा टेक्स्चरही छान दिसतं आणि चविष्ट होतात, खमंग होतात। थालीपीठ भाजण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला आहे। त्यावर आता आपल्याला हे थालीपीठ घालायचं आहे। कापडाने उचलून असं हळूच तव्यावर टाका आणि अलगद हे सोडवून घ्या। बघा, आता या बाजूने देखील आपल्याला थोडे तीळ चिटकवून घ्यायचे आहे। तुम्ही डायरेक्ट तव्यावर देखील हे थालीपीठ थापू शकता, पण तवा गरम असतो आणि ते थालीपीठ व्यवस्थित पसरत नाही, त्यामुळे या प्रकारे तुम्ही कापडावर थापून बघा। यावर झाकण ठेवू आणि मंद गॅसवर ही वरची बाजू थोडी कोरडी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा, थालीपीठाची वरची बाजू कोरडी झाली आहे। आता यावर आपल्याला तेल लावायचं आहे। तुम्ही तेल, लोणी किंवा तूप काय आवडेल ते वापरू शकता। साइड टर्न करून घेऊ आणि या बाजूने देखील थोडंसं तेल लावून घेऊ। आता मध्यम ते मंद गॅसवर घाई न करता आपल्याला हे थालीपीठ खरपूस भाजून घ्यायचे आहे। थालीपीठ भाजायला घाई करू नका, ते बनवायला वेळच लागतो, त्यामुळे मंद गॅसवर व्यवस्थित भाजा, म्हणजे पीठ आणि कलिंगडाची साल देखील व्यवस्थित शिजेल आणि थालीपीठ छान कुरकुरीत खुसखुशीत असे होतील। हे बघा, थालीपीठ दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून झालं आहे। आता आपण हे काढून घेऊया। असे सर्व थालीपीठ मी आता भाजून घेते। अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि खूप खुसखुशीत असे कलिंगडाच्या सालीचे थालीपीठ तयार। हे बघा, याचं टेक्स्चर छान खुसखुशीत असे झाले आहे। आतमध्ये देखील बघा, तुम्ही हे थालीपीठ घरच्या दह्याबरोबर, लोण्याबरोबर किंवा सॉस बरोबर खा। गरमागरम फक्त असे जरी खाल्ले तरी खूप मस्त लागतात। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि चमचमीत अशा पुलावची रेसिपी। अगदी झटपट हा पुलाव बनतो। तुम्ही कुठल्याही प्रसंगी हा पुलाव बनवून खाऊ शकतात किंवा तुम्हाला अगदी पोळी भाजी खूप पसारा नको असेल तर झटपट वन डिश मील म्हणून देखील तुम्ही बनवू शकता। चला तर मग बघूयात आता याची कृती। पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 कप बासमती तांदूळ। कुठलाही मोकळा होणारा तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता, पण शक्यतो अख्खा बासमती घेतला तर पुलावचं टेक्स्चर खूप छान येतं। सर्वप्रथम इथे कुकर मध्ये आपल्याला हे तांदूळ घालायचे आहे। तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तांदूळ 2 वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले। आता ह्या 1 कप तांदळासाठी इथे 2 कप मी पाणी घालणार आहे। पाण्याचं प्रमाण हे प्रत्येक तांदळानुसार कमी अधिक होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या घरचा जो नेहमीचा तांदूळ असेल त्याच्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला। आपल्याला हा भात मोकळा शिजवून घ्यायचा आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे, अर्धा टीस्पून तूप, आता इथे मध्यम ते मोठ्या गॅसवर आपल्याला हे पाणी उकळी येईपर्यंत असंच ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता ह्याला आता उकळी आली आहे। छान खळखळून उकळी आल्यानंतरच आपल्याला झाकण बंद करायचं आहे। बरेच वेळा तुम्ही पाहिलं असेल की भात किंवा खिचडी तुम्ही कुकरमध्ये डायरेक्ट अशी खालीच लावली तर ती तळाला लागते। यामध्ये जेव्हा आपण थंड पाणी घालतो तेव्हा
ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत तांदूळ तळाशी बसतात आणि मग ते तळाला चिकटतात। त्यामुळे जेव्हाही तुम्ही असा सुटा भात किंवा सुटी खिचडी कुकरमध्ये लावत असाल तेव्हा एकतर गरम पाणी घाला किंवा जर गार पाणी घातलं असेल तर पाण्याला अशी उकळी आल्यानंतर मध्ये थोडंसं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये छान खळखळत राहतात आणि तळाला बसत नाही। आता आपण झाकण बंद करूया आणि मध्यम गॅसवर फक्त 2 शिट्या काढायच्या आहे। अगदी खूप मऊ हा भात आपल्याला शिजवायचा नाही, दाणा दाणा मोकळा असाच भात शिजवायचा आहे। कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतर मी उघडून घेतला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हा भात मोकळा करून घेतला। हे बघा, छान मस्त मोकळा असा हा भात शिजला आहे, पण तेवढाच मऊ देखील आहे। भात गरम असताना तो मोकळा करण्याचा प्रयत्न केला तर भाताचे शीत तुटतात, त्यामुळे तो पूर्ण थंड होऊ द्यावा। रूम टेम्परेचरला आल्यानंतरच हा मोकळा करावा। कढईमध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा असे काप करून घालणार आहे। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बटाटा, पाव कप गाजरचे तुकडे आणि पाव कप बीन्सचे तुकडे घालणार आहे। भाज्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे फुलकोबी देखील घालू शकता। थोडंसं मीठ आपण या भाज्यांमध्ये घालू, म्हणजे पटकन शिजतील। ज्या प्रकारे आपण बटाटा पोह्यांसाठी बटाटा परतून घेतो त्याच प्रकारे हे सर्व भाज्या आपल्याला परतायच्या आहे। कांदा, बटाटा, गाजर आणि बीन्स ह्या सर्व कडक भाज्या आहे। शिजायला वेळ थोडा जास्त लागतो, म्हणून तेलामध्ये सुरुवातीला आपण ह्या भाज्या घातल्या आहे। उरलेल्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला थोड्या वेळानंतर घालायच्या आहे। पुलावसाठीच्या भाज्या तुम्ही कोणत्या आकारामध्ये कापतात त्यानुसार देखील पुलावचा लुक बदलत असतो, त्यामुळे आपल्या आपल्या आयडियाज घेऊन हे भाज्या तुम्ही कापा। ज्यांना छोट्या आवडतात त्यांनी छोट्या कापा, पण ह्या प्रकारच्या मोठ्या मोठ्या लांब भाज्या पुलावमध्ये खूप छान दिसतात, अट्रॅक्टिव्ह पुलाव वाटतो। तुम्ही बघू शकता ह्या भाज्या मस्त फ्राय झाल्या आहे। हे बघा, बटाटा देखील छान शिजला, गाजर देखील मऊ झाला आहे आणि ह्या फरसबी देखील मऊ झाल्या आहे। सर्व भाज्या व्यवस्थित परतून झाल्या। आता यामध्ये आपल्याला उरलेल्या भाज्या घालायच्या आहे। त्यात एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, पाव कप ढोबळी मिरची, ही पण एक मध्यम आकाराची ढोबळी मिरची आहे, आणि हे मटार। ह्या ज्या सर्व भाज्या आहेत ह्या अतिशय नाजूक आहे, ह्याला शिजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे ह्या आधीच्या भाज्या शिजत आल्यानंतर आपल्याला ह्या भाज्या घालायच्या आहे। तुम्ही सुरुवातीला जर सर्व भाज्या घातल्या तर ह्या नाजूक ज्या भाज्या आहेत त्या जास्त शिजून गिळगिळीत होतात, त्यामुळे भाज्या नेहमी करता स्टेप बाय स्टेप घाला। हे थोडं 1 मिनिटासाठी परतून झालं की यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालणार आहे। आलं लसूण पेस्टही आपल्याला नंतरच घालायची आहे। चिमूटभर हळद घालायची आहे। चवीनुसार लाल तिखट, शक्यतो बॅडगी मिरचीचं तिखट घाला, म्हणजे पुलावला रंग खूप छान येतो। 1 टेबलस्पून मॅगी मसाला घालणार आहे। 1 टेबलस्पून पावभाजी मसाला। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आलं लसूण आपल्याला अगदी खूप परतून घ्यायचं नाही, या मसाल्यासोबतच अर्धा मिनिट फक्त आपल्याला हे परतायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा। झालंय हे मस्त परतून। आता यामध्ये भात घालूया। भात व्यवस्थित मोकळा करून घाला।
उरलेलं मीठ, लक्षात ठेवा आपण आधी 2 वेळा मीठ घातलं आहे। आता असा 2 चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। अगदी हळूवार अलगदपणे हे मिक्स करा, म्हणजे भाताचे शीत मोडणार नाही। या प्रकारे हे बघा, हे अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता यावर झाकण ठेवू आणि अर्धा ते 1 मिनिटासाठी याला फक्त एक वाफ काढून घेऊ। याला मस्त वाफ आली आहे। सर्वात शेवटी यामध्ये 1 टेबलस्पून बटर घालणार आहे। बटरमुळे ह्याची टेस्ट खूप वाढते। कोथिंबीर घालूया। गॅस बंद करू। अतिशय चविष्ट, खूप चटपटीत असा पुलाव तयार आहे। हा पुलाव तुम्ही नक्की करून बघा, मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल। आजवर केलेल्या सर्व पुलावच्या रेसिपी विसरून फक्त याच पद्धतीने पुलाव कराल अशी मला खात्री आहे। आज आपण बघूयात मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यामध्ये देण्यासाठी अतिशय चविष्ट आणि लुसलुशीत असे कॉर्न चीज पराठ्याची रेसिपी। पराठ्यांचा कव्हर बनवून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, चिमूटभर मीठ आणि थोडं तेल। सर्वप्रथम मोठ्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेऊया, चवीनुसार मीठ, थोडं तेल, हे मिक्स करून घेऊ। पाणी घालून पोळीच्या पिठाप्रमाणे ह्याचं पीठ भिजवून घेऊ। तुम्ही रोजची पोळीसाठी मळलेली कणिक सुद्धा वापरू शकता। तुम्ही बघू शकता पीठ अगदी व्यवस्थित मळलं। आता 5 मिनिटांसाठी आपण हे रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। सारण बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी उकडलेले स्वीट कॉर्न आणि अर्धी वाटी चीज, किसलेलं चीज इथे मी घेतलं आहे। रेग्युलर आपलं प्रोसेस चीज आहे। हे स्वीट कॉर्न नेहमी करता उकडून घ्या। चाळणीवर हे वाफवून घेतले आहे। वाफवल्यामुळे हे थोडे कोरडे होतात। वाफवून थंड केलेले स्वीट कॉर्न आहे। कच्चे जर स्वीट कॉर्न घेतले तर त्याला खूप पाणी सुटतं, त्यामुळे नेहमी करता स्वीट कॉर्न वाफवून घ्या। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या घ्या। या छोट्या बारीक पाकळ्या आहे म्हणून मी थोड्या जास्त घेतल्या आहे। चवीनुसार हिरवी मिरची घेऊया। या प्रकारे तुकडे करून घाला आणि यामध्ये हे उकडलेले स्वीट कॉर्न घालायचे आहे। पाणी न घालता हे व्यवस्थित किंचित भरड असे वाटून घ्यायचे आहे। हे बघा, हे स्वीट कॉर्न वाटून झाले। आता आपण हे काढून घेऊया। आता यामध्ये हे किसलेलं चीज घालणार आहे। अर्धी वाटी चीज आहे। चवीनुसार चिली फ्लेक्स घालणार आहे। अर्धा टीस्पून मिक्स हर्ब किंवा सीझनिंग घालणार आहे। या स्वीट कॉर्नला पुरेल एवढंच मीठ घालायचं आहे, कारण चीज मध्ये ऑलरेडी मीठ असतं। कोथिंबीर घालूया। अगदी हलक्या हलक्या हाताने आता हे मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि व्यवस्थित कोरडं असं आहे, खूप ओलसर नाही। स्वीट कॉर्न व्यवस्थित वाफवून घेतले की हे ओलसर होत नाही। पराठे लाटून घेऊ। त्यासाठी ह्या गव्हाच्या पिठाला थोडंसं आपण तेल लावून पुन्हा एक वेळा व्यवस्थित मळून घेऊ। मैदा वगैरे काही घालायची आवश्यकता नाही। गव्हाच्या पिठाचे हे पराठे खूप छान होतात।
पराठा बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचा मी हा एक मध्यम आकाराचा गोळा घेतला आहे। शक्यतो छोट्या छोट्या आकाराचे पराठे लाटावे म्हणजे लाटताना फुटत नाही। हा गव्हाच्या पिठात थोडा घोळवून घेऊ आणि ह्याची आपल्याला या प्रकारे पारी करून घ्यायची आहे। कडेला पातळ आणि मध्ये थोडी जाड ठेवा म्हणजे पराठा फुटणार नाही। आता आपल्याला हे स्टफिंग यामध्ये भरायचं आहे। या प्रकारे आणि हे आता आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। हातावर घोळून हे व्यवस्थित असं बंद करून घ्या। कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घेऊया आणि हातावरच आपल्याला याची अशी चाकी करून घ्यायची आहे म्हणजे सारण अगदी सगळ्या बाजूनी व्यवस्थित पसरेल आणि पराठा लाटताना फुटणार नाही। हे बघा, आता कोरड्या गव्हाच्या पिठावर आपल्याला हा अगदी हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। लहान आकाराचा पराठा लाटा, किंचित जाडसर ठेवा, खूप पातळ लाटू नका। बटाट्याच्या पराठ्यांप्रमाणे अगदी पातळ हे पराठे होत नाही। हे बघा, पराठा लाटून झाला आहे। असं जाडसरच ठेवा। पराठा भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावर हा पराठा घालूया आणि मध्यम गॅसवर हा पराठा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। हा पराठा भाजला जातोय तोपर्यंत दुसरा पराठा देखील लाटून घेऊया। पराठ्याची बाजू टर्न करून घेऊ। दोन्ही बाजूनी आता आपल्याला व्यवस्थित हा भाजून घ्यायचा आहे। हे बघा, छान फुलला आहे हा पराठा, मस्त फुगला आहे। आता ह्याला मी बटर लावणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप, बटर, तेल काय आवडेल ते लावू शकता। दोन्ही बाजूनी व्यवस्थित बटर लावून छान खरपूस हा पराठा भाजून घ्या। खूप चविष्ट होतात हे पराठे। हा पराठा दिसायला आणखी छान व्हावा त्यासाठी भाजताना वरच्या बाजूने यावर अशी कोथिंबीर घाला। चव पण वाढते आणि दिसायलाही थोडा अट्रॅक्टिव्ह होतो। बघा, व्यवस्थित भाजून झाला आहे। आता आपण हा काढून घेऊया। उरलेले पराठे देखील याच प्रकारे मी भाजून घेते आहे। दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण 4 ते 5 पराठे होतात। अतिशय चविष्ट आणि लुसलुशीत असे कॉर्न चीज पराठे तयार। हे बघा, तुम्ही अगदी सॉफ्ट आणि लुसलुशीत हे झाले आहे। हे पराठे तुम्ही घरच्या दह्याबरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर, सॉस बरोबर खा। बघा, याचं टेक्स्चर अगदी आतपर्यंत स्टफिंग पसरला आहे, खूप सॉफ्ट आहे। आज आपण बघूयात उन्हाळा विशेष अतिशय चविष्ट, थंडगार आणि सुमधुर अशा दही पोह्यांची रेसिपी अतिशय सोपी आहे। खूप रिफ्रेशिंग असे दही पोहे लागतात। चला तर मग बघूयात आता याची कृती। दही पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी पोहे। हे जाड पोहे मी घेतले आहे, जे आपण पोह्यांसाठी वापरतो ते। सर्वप्रथम पोहे आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। दोन 3 पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घ्या। हे बघा, पोहे मी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। आता
आपल्याला हे एका चाळणीवर निथळवून घ्यायचे आहे। पाच ते 7 मिनिटांसाठी या चाळणीमध्येच आपल्याला हे पोहे निथळत ठेवायचे आहे। त्यानंतर आपण फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी इथे मी 1.5 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। तेलाऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता। तेल गरम झालं की त्यात मोहरी घालूया, जिरे, शेंगदाणे घालणार आहे 1 टेबलस्पून। हे शेंगदाणे खूप खमंग लागतात ह्या दही पोह्यांमध्ये। आता आपल्याला हे शेंगदाणे थोडे तांबूस होईस्तोवर परतवून घ्यायचे आहे। हे बघा, हे शेंगदाणे छान परतवून झाले। आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालणार आहे। गॅस बंद करूया। चिमूटभर हिंग, कढीपत्त्याची पानं, आता ही फोडणी आपल्याला थोडी थंड होऊन द्यायची आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी घरचं ताजं दही घ्यायचं आहे। दही पोहे, दही भातासाठी नेहमी करतात ताजं दही वापरा, कमी आंबट दही वापरा, म्हणजे याची टेस्ट खूप छान येते। घरच्या घरी खवळेदार आणि घट्ट दही कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे, तो देखील नक्की बघा। 1 टेबलस्पून साखर घालणार आहे। साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। चवीनुसार मीठ। आता आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे। दह्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, म्हणजे तुम्हाला हे दही पोहे किती कोरडे किंवा किती सैलसर हवे त्यानुसार दह्याचं प्रमाण घ्या। तुम्ही बघू शकता हे मस्त फेटून झालं आहे, अगदी सॉफ्ट झालं आहे। यामध्ये एक छोट्या आकाराचा पांढरा कांदा घालणार आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पांढरा कांदा घालणं खूप लाभदायक ठरतं। खूप औषधी गुणधर्म असलेला हा पांढरा कांदा असतो। त्यानंतर काकडी घालणार आहे। पाव काकडी मी इथे कापून घालत आहे। ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। काकडी घातल्यामुळे हे दही पोहे छान रिफ्रेशिंग असे होतात। कोथिंबीर, त्यानंतर यामध्ये आपल्याला हे पोहे घालायचे आहे। हे बघा, आपण लवकर धुवून ठेवल्यामुळे छान सुटे सुटे हे पोहे झाले आहे, मस्त मोकळे झाले आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता सर्वात शेवटी यावर ही गार झालेली फोडणी घालूया। फोडणी नेहमी करता गार झाल्यानंतर घाला। गरम फोडणी जर तुम्ही दही पोह्यांवर घातली तर तेलाच्या उष्णतेमुळे हे दही आंबट व्हायला लागतं। त्यामुळे जर तुम्हाला लगेचच हे पोहे खायचे असतील तरच गरम फोडणी घाला। मिक्स करूया। थंडगार आणि चविष्ट असे दही पोहे तयार। आज आपण बघूयात पारंपरिक खानदेशी आणि वऱ्हाडातील एक खास म्हणजे कणकेची खिशी किंवा गव्हाच्या पिठाच्या खिशीची रेसिपी। एरवी खिशीपासून पापड बनवले जातात, पण आज ही नाश्त्यासाठी आपण बनवणार आहोत। खूप अप्रतिम अशी ही खिशी लागते आणि शिवाय झटपट बनून तयार होते। त्यामुळे अगदी नवशिके किंवा बॅचलर्स देखील ही खिशी बनवू शकतात। पोटभरीची असते, शिवाय पौष्टिक देखील आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। सर्वप्रथम कढईमध्ये 2 वाट्या पाणी घालूया किंवा 1 ग्लास पाणी। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालूया। चवीनुसार लाल तिखट घालणार आहे। चवीनुसार मीठ। आता यामध्ये आपल्याला कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ हे आटून घ्यायचं आहे। ह्याची उकड काढून घ्यायची आहे। तुम्हाला ही उकड किती पातळ किंवा किती घट्टसर अशी हवी त्यानुसार हे पीठ यामध्ये थोडं थोडं करून घाला। माझ्याकडे हा लाकडाचा दांडा म्हणजेच खोरणं आहे। तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही याऐवजी लाटणं देखील वापरू शकता।
हे बघा, या प्रकारे व्यवस्थित हे आपल्याला आटून घ्यायचं आहे। गाठी राहायला नको। बघा, व्यवस्थित खिशी झाली आहे। खूप पातळ नाही पण खूप घट्ट देखील नाही। हे बघा, याची कन्सिस्टन्सी याच प्रकारची ठेवा। खिशी ही नेहमी गरम गरमच खायची असते, थंड झाल्यावर त्याला छान चव लागत नाही। हे बघा, या प्रकारे मी उलटण्याच्या सहाय्याने हे थोडं मिक्स करून घेतलं। आता यावर झाकण ठेवू आणि 3 ते 4 मिनिटांसाठी याला दणकून एक वाफ काढू। गॅसची फ्लेम मंद ठेवा, म्हणजे खाली तळाला लागणार नाही। खिशी तयार आहे। हे बघा, याला मस्त चकाकी आली आहे, छान शिजली देखील आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि ही सर्व करूया। या प्रकारे प्लेटमध्ये वाढल्यानंतर त्यावर कच्चेच पांढरे तीळ घालायचे। खिशी हे नेहमी करता तीळ घालून खातात। वराड आणि खानदेशामध्ये गव्हाच्या तसेच ज्वारीच्या पिठाच्या खिशीचे पापड बनवतात। हे पापड बनवत असताना ज्या बायका पापड लाटायला येतात त्यांच्यासाठी शेवटी नाश्ता म्हणून ह्या खिशी आवर्जून बनवल्या जातात। खूप अप्रतिम अशा लागतात। पारंपरिक असे हे पदार्थ आहे, खूप पौष्टिक आहे। आता यावर कच्च्या शेंगदाण्याचं तेल घालायचं। शेंगदाण्याच्या तेलामध्ये ही खिशी खूप मस्त लागते खायला। आणि कोथिंबीर, कणकेची खिशी तयार आहे। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि चटकदार अशी कैरीच्या चटणीची रेसिपी। शेंगदाणे किंवा खोबरं न वापरता थोड्या वेगळ्या पद्धतीने आज ही चटणी आपण बनवणार आहोत। खूप चविष्ट अशी लागते, शिवाय एकदा बनवल्यानंतर 2 ते 3 दिवस देखील सहज टिकते। चला तर मग बघूयात आता याची कृती। सर्वप्रथम एखाद्या पॅन मध्ये किंवा कढईमध्ये 2 टेबलस्पून हरभरा डाळ घेऊया किंवा चना डाळ घ्यायची आहे। यामध्येच 2 टेबलस्पून उडदाची डाळ, साल नसलेली उडदाची डाळ आहे। मी या ठिकाणी दोन्ही डाळी अनपॉलिश वापरणार आहे, ह्याची टेस्ट खूप मस्त येते। यामध्ये 1 ते 2 टीस्पून तेल घालायचं आहे आणि मंद गॅसवर आता आपल्याला ह्या डाळी छान खमंग भाजायच्या आहे। ह्या डाळी भाजताना घाई करू नका, अगदी मंद गॅसवर आपल्याला भाजायच्या आहे। तुम्ही जर विकतच्या किंवा पॉलिश डाळी वापरत असाल तर त्या कापडाने व्यवस्थित पुसून घ्या, कारण बरेच वेळा त्याला पावडरी लावलेल्या असतात टिकण्यासाठी किंवा कीड लागू नये म्हणून। या घरगुती अनपॉलिश डाळी आहे। या डाळी थोड्या हलक्या तांबूस रंगावर भाजून झाल्या आहे, अर्धवट भाजून झाल्या। आता यामध्ये 2 टेबलस्पून सुकं खोबऱ्याचा किस घालणार आहे। चवीनुसार बॅडगी मिरची घालणार आहे आणि मंद गॅसवर हे देखील आपल्याला व्यवस्थित भाजायचं आहे। सुरुवातीला जर खोबरं मिरची घातली तर ती करपते, डाळी भाजायला वेळ थोडा जास्त लागतो, म्हणून खोबरं आणि मिरची थोडं अर्ध भाजून झाल्यानंतर घालावं। आता हे छान तांबूस होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवा। हे बघा, डाळी आणि सुकं खोबरं छान एकसारखं भाजून झालं आहे, अगदी मस्त खरपूस तांबूस रंग याला आला आहे। आता यामध्ये 1 टीस्पून अख्खे धणे घालणार आहे। या धण्यांची टेस्ट खूप मस्त येते। धणे घातल्यानंतर अगदी थोडा वेळ आपल्याला हे परतायचं आहे। झालंय हे, आता आपण काढून घेऊया। त्यानंतर कढईमध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा घालणार आहे। 8 ते 9 लसूण पाकळ्या, यावर देखील थोडं तेल घालूया। कांदा लसूण आपल्याला थोडा भाजून घ्यायचा आहे। कांदा घातल्यामुळे छान टेस्ट येते ह्याला।
पण हा आपण थोडा भाजून घेऊ, म्हणजे चटणी 2-3 दिवस व्यवस्थित टिकेल. कच्चा कांदा घातला तर चटणी टिकणार नाही. आता या कांदा लसूण सोबतच आपल्याला ही अर्धी वाटी कैरी देखील घालायची आहे. या ठिकाणी मी ही कमी आंबट तोतापुरी कैरी वापरली आहे. शक्यतो हीच कैरी वापरा, म्हणजे चटणी खूप आंबट होणार नाही. सालीसह कैरी मी वापरणार आहे. या कैरीच्या सालाची देखील खूप मस्त टेस्ट येते. तुम्हाला नको असेल तर तुम्ही कैरीची साल काढून घेऊ शकता. आता आपल्याला हे थोडं मऊ होईपर्यंत परतवायचं आहे. कांदा कैरी हलक्या तांबूस रंगावर भाजून झाली. अगदी खूप लाल देखील करू नका आणि थोडी मऊ देखील झाली आहे. हे बघा. आता आपण हे काढून घेऊया आणि थंड करून घेऊ. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला हे भाजलेल्या डाळी, खोबरं आणि मिरची बारीक करून घ्यायची आहे. ह्याची पूड करून घ्यायची आहे. सुके जिन्नस आपल्याला सुरुवातीला बारीक करायचे आहे. पाणी न घालता ह्याची पूड करून घेऊ. डाळी, खोबरं आणि मिरचीची पूड तयार झाली आहे. आता यामध्ये भाजलेला लसूण, कांदा आणि कैरी घालूया. 2 टेबलस्पून गूळ घालणार आहे. गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया आणि ह्याची चटणी वाटून घेऊ. चटणी वाटून झाली. हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर. आता आपण ही काढून घेऊया. अगदी खूप बारीक गुळगुळीत ही वाटू नका. या प्रकारे किंचित ओबडधोबडच ठेवा. चटणी इथे एका पसरट भांड्यामध्ये काढून घेतली आहे. हे बघा. फोडणीसाठी तडका पॅन मध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया. चिमूटभर हिंग, सुक्या लाल मिरची, कढीपत्त्याची पाने घालणार आहे. तयार फोडणी आता आपल्याला या चटणीवर घालायची आहे. अतिशय चटकदार, आंबट, गोड, तिखट आणि खमंग अशी डाळींमधील कैरीची चटणी तयार. ही चटणी फ्रीजमध्ये साधारण 2 ते 3 दिवस देखील सहज टिकते. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पराठ्यांबरोबर, पोळी बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता. अगदी थोडी जर पातळ केली तर गरमागरम भातावर देखील खायला ही चटणी खूप मस्त लागते. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.